नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शासनामार्फत एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून मित्रांनो शासनाने कर्जमाफीसाठीची सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामार्फत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, ही कर्जमाफी जी आहे ही कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे, कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत, याबद्दलची सविस्तर डिटेल आपण जी.आर.च्या माध्यमातूनच पाहणार आहात। व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर महत्त्वाचं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच शासनाच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जी.आर. पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, जी.आर. पाहण्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती यायचं आहे। इथं आपण डेस्कटॉपवरती पाहू शकता, आपण स्क्रीन जी आहे ती ओपन केलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत हा जी.आर. जो आहे तो प्रसिद्ध आहे। याचा दिनांक खाली आहे 28 फेब्रुवारी 2024। म्हणजे मित्रांनो आजचा जी.आर. जो आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध झालेला पाहायला मिळेल। याचा विषय आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीय। म्हणजे मित्रांनो, जे नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे। आणि ही कर्जमाफी मित्रांनो राज्यस्तरीय म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत ही कर्जमाफी दिली जात आहे। या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत आता ही कर्जमाफीचा निधी जो आहे तो महाराष्ट्र शासनामार्फत आता वितरित करण्यात येत आहे। त्या संबंधीची सविस्तर डिटेल आता या जी.आर. मध्ये आपण पाहू शकता। खाली मित्रांनो याचे शासन निर्णयामध्ये जर पाहिलं तर इथं पाहू शकता शासन निर्णय आहे। याच्यामध्ये सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 369.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे जवळजवळ 265.99 लाख इतका निधी जो आहे मित्रांनो राज्यातील जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 मित्रांनो हा जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचा जो कालावधी आहे याच्यामधील ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं होतं त्याचा सर्वे मित्रांनो आपल्या तलाट्यांमार्फत तहसील कार्यालयामार्फत करण्यात आला होता। आणि त्या बाधित जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे। आणि ही फक्त 2 महिन्यापुरती म्हणजे जुलै 2019 व ऑगस्ट 2019 या 2 महिन्यामधील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे। याचा मित्रांनो उल्लेख सुद्धा पुढे करण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य लेखा शीर्षका अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो सविस्तर डिटेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली असेल। ही कर्जमाफी जी आहे ही बाधित शेतकऱ्यांसाठी आहे। बाधित जिल्ह्यातील बाधित शेतकरी म्हणजे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत पात्र झालेले यांची यादी आपल्या तहसील कार्यालयामध्ये किंवा आपल्या तलाठी कार्यालयामध्ये याची माहिती तुम्ही घेऊ शकता। ही यादी मित्रांनो ऑलरेडी पहिली तहसील कार्यालयामध्ये प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची सविस्तर डिटेल घेऊ शकता। आणि हा मित्रांनो तुम्हाला जी.आर. चा सविस्तर पाहायचा असेल तर जी.आर. ची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर आपल्या www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। बाकी मित्रांनो याच्यामध्ये या खर्चाची तरतूद कशी करण्यात आलेली आहे, याच्यावरती देखरेख कोणाची असणार आहे या संबंधीची सविस्तर डिटेल खाली 2-3 नमुन्यामध्ये देण्यात आलेली आहे, ती तुम्ही सविस्तर वाचू शकता। चालू घडीला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे ही कर्जमाफी जी आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं होतं जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या 2 महिन्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आहे। तर मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी या अनुदानासाठी या कर्जमाफीसाठी प्रतीक्षेत होते। आता मित्रांनो ही प्रतीक्षा आपली संपली, लवकरच हे अनुदान आपल्या खात्यामध्ये शासनामार्फत वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।